Good morning to all of you. Let us go to the new chapter. Last chapter is finished. Name of the chapter is Ionic Equilibria. Now let us start the new topic. Name of the topic according to the new syllabus. So that is solution. Last, that means old syllabus. Last year, that means it is a an old syllabus. The name of the topic is solution and colligative property. So we see the new chapter solution and colligative property for JEE mains, for NEET, NEET, then AFMC, then JIPMER. So these are the different types of competitive exam, JEE PME, different types of competitive exam. We all the concept taking according to the NCERT base. In this chapter तर या चॅप्टरमध्ये आपल्याला नेमकं काय पाहायचं आहे. चॅप्टरचं नाव आहे सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि हा चॅप्टर आपल्याला JEE नीट AFMC त्याचबरोबर जे काही डिफरंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झामशी रिलेटेड हा टॉपिक पाहायचा आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला काय पाहायचं, सगळ्यात महत्त्वाचं व्हॉट इज मीन बाय सोल्युशन. तर सोल्युशनची डेफिनेशन आहे इट इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ two or more non-reacting substances within certain limit is called solution. मुद्दे लक्षात घ्या. टू ऑर मोर नॉन रिॲक्टिंग सबस्टन्सेस आहेत, त्याला आपण सोल्युशन असं म्हणतो. तर या टॉपिक मध्ये बेसिकली आपल्याला काय पाहायचं आहे, हे डेफिनेशन झाली सोल्युशनची. या टॉपिक मध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या टर्म्स पाहिजेत. कॉन्सन्ट्रेशन, लक्षात आलं का. याच्यामध्ये काय पाहायचं आपल्याला, बेसिकली कॉन्सन्ट्रेशन पाहायचं आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. मग याच्यामध्ये खूप सारे कॉन्सन्ट्रेशन येते. कॉन्सन्ट्रेशन पहिलं येतं मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, वेट बाय वेट, वेट बाय व्हॉल्यूम, वेट बाय व्हॉल्यूम, पार्ट्स पर मिलियन, मोल फ्रॅक्शन. तर या सगळ्या टर्म्स आपल्याला या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन मध्ये पाहायचं आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला या टॉपिक मध्ये कॉन्सन्ट्रेशन नंतर येतं वेपर प्रेशर. पहिलं झालं कॉन्सन्ट्रेशन, दुसरं आहे वेपर प्रेशर. ऑफ लिक्विड, कारण सोल्युशन जनरली लिक्विड फॉर्म मध्ये पाहायला मिळतो असं आपण ऑब्झर्व केलेलं आहे. वेपर प्रेशर बघायचं लिक्विडचं, आणि त्याच्यानंतर पाहायचं आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके. याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. एक एक टर्म या टॉपिक मध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मध्ये 4 पॉइंट्स येतात. त्यापैकी पहिला इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट वाटलं तर लिहा.
बॉइलिंग पॉइंट, दुसरा आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. त्याच्यानंतर तिसरा आहे, तिसरा काय आहे, आणखीन एक राहिला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आणि चौथा आहे ऑस्मॉटिक प्रेशर, ऑस्मॉटिक प्रेशर. आणि हे सगळं झाल्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट आपल्याकडे या टॉपिकमध्ये आहे व्हॅन टॉप फॅक्टर. याच्यानंतर येतो व्हॅन टॉप फॅक्टर, आणि शेवटचा पॉईंट आहे या टॉपिकमध्ये अकॉर्डिंग टू द एनसीईआरटी. एनसीईआरटी मध्ये हा पॉईंट आतमध्ये आहे, म्हणजे सुरुवातीला आहे. कोणता आहे माहिती का, सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन अ लिक्विड, सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड, त्यालाच म्हणतात हेनरीज लॉ, हेनरीज लॉ. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. आता आपण परत या टॉपिकमध्ये काय काय पाहायचं ह्या कन्सेप्ट माहिती झाल्या आपल्या सगळ्यांना. मग सोल्युशन म्हणजे नेमकं काय आहे? सोल्युशन काय आहे? मिक्सचर आहे. सोल्युशन काय आहे? मिक्सचर आहे. कसलं मिक्सचर? होमोजिनियस फॉर्म मध्ये असणारं मिक्सचर आहे. म्हणजे या होमोजिनियस मध्ये प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन इज युनिफॉर्म. हे जे होमोजिनियस मिक्सचर आहे, हे जे सोल्युशन आहे, या सोल्युशनच्या प्रॉपर्टी काय आहेत? प्रॉपर्टीज ऑफ द सोल्युशन इज युनिफॉर्म. एकजीव मिश्रण आहे. इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू और मोर नॉन रिएक्टिंग सबस्टन्सेस. एवढे मुद्दे आपल्याला या टॉपिक मध्ये पाहायचे आहेत. लक्षात येते बघा. म्हणजेच जर हे सोल्युशन, प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन हे जर युनिफॉर्म असेल, तर याच्यामध्ये जे कंपाऊंड्स आहेत, याच्यामध्ये जे कंपाऊंड्स आहेत या होमोजेनियस मिक्सचर मध्ये, कंपाऊंड इज मिक्स युनिफॉर्मली, कंपाऊंड इज मिक्स युनिफॉर्मली किंवा युनिफॉर्मली मिक्स. कंपाऊंड इज मिक्स युनिफॉर्मली. क्लिअर? आणि याच्यामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे सबस्टन्सेस आहेत, ते सबस्टन्सेस त्या मिक्सचर मध्ये, त्या सोल्युशन मध्ये स्वतःची आयडेंटिटी, they cannot lose their individual identity. For more substance cannot lose their individual identity. क्लियर आहे का बघा? एक कंडिशन अशी आहे आणि दुसरी कंडिशन ही पण लिहितो, दे लूज देअर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी. दे लूज देअर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी. आता एक कंडिशन लिहिले, कॅनॉट लूज देअर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी, आणि दुसरी कंडिशन लिहिले, दे लूज देअर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी. आता या सगळ्या कन्सेप्ट आपण या डेफिनेशनशी रिलेटेड पाहणार आहोत. मुद्दा लक्षात आला? होमोजिनियस मिक्सचर एकजीव मिश्रण आहे, जे मिक्सचरमध्ये, होमोजिनियस मिक्सचरमध्ये जे कंपोनंट्स आहेत, त्या कंपोनंटच्या सोल्युशनमध्ये जे कुठले कंपोनंट्स आहेत,
त्या कंपोनंटच्या सगळ्या प्रॉपर्टी, कंपोनंट जे काही आहेत, आता या कंपोनंटच्या बेसवरती सोल्युशनचे 3 प्रकार पडतात. एक आहे बायनरी मिक्सचर, एक आहे टर्नरी मिक्सचर आणि तिसरं आहे क्वाटर्नरी मिक्सचर. हे पहिलं झालं बायनरी मिक्सचर, दुसरं आहे टर्नरी मिक्सचर, आणि आहे क्वाटर्नरी मिक्सचर. ओके. सोल्युशन इज क्लासिफाइड अकॉर्डिंग टू नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंट. हे क्लासिफिकेशन कुठल्या बेसवरती आहे? नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंट. सोल्युशनचे जे क्लासिफिकेशन आहे, दिस क्लासिफिकेशन डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंट्स. तर किती कन्स्टिट्यूएंट्स आहेत? इफ इट इज अ 2 constituent in the solution, that is called binary. If it is a 3 constituent of solution, that is called ternary. If it is a 4 constituent of the solution, that is called quaternary. According to the number of constituents, solution are classified due to number of constituent, that is binary mixture, ternary mixture and quaternary mixture. Got it? चला, ओके. नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंटच्या बेसवरती सोल्युशन, म्हणजे 2 कन्स्टिट्यूएंट ज्या ठिकाणी असतात, 2 कन्स्टिट्यूएंट असतात त्याला बायनरी मिक्सचर म्हणायचं. 3 कन्स्टिट्यूएंट असतात त्याला टर्नरी मिक्सचर म्हणायचं. आणि 4 कन्स्टिट्यूएंट असतात त्याला क्वाटर्नरी मिक्सचर म्हणायचं. येते का लक्षात? म्हणजे डिपेंडिंग अपॉन कंपाउंड, डिपेंडिंग अपॉन सबस्टन्स इन अ सोल्यूशन, according to that basis we classify, or solution is classified according to 3 class: binary mixture, ternary mixture and quaternary mixture. चला, पोहोचले इथपर्यंत. मग आता हे जे मिक्सचर आहेत सगळे, बायनरी मिक्सचर असेल, मिनिमम 2 कंपोनंट इज रिक्वायर्ड टू मेड अप ऑफ द सोल्युशन. 2 कंपोनंट कमीत कमी गरजेचे आहेत सोल्युशन तयार करण्यासाठी. मॅक्सिमम कितीही कंपोनंट त्याच्यामध्ये असू शकतात, बट इट इज अ होमोजिनियस फॉर्म अँड दीज कॅन नॉट चेंज इन देअर इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीज. सो ऑल सोल्युशन आर, प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन कसे असतात? युनिफॉर्म असतात. कंपाऊंड ते कसे मिक्स होतात? त्याच्यामध्ये युनिफॉर्मली मिक्स होतात. त्याचबरोबर त्या कंपाऊंडमध्ये किंवा त्या सोल्युशनमध्ये जे कंपोनंट्स असतात, बेसिकली कंपोनंट कॅन नॉट लूज देअर इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी. दिस पॉइंट इज नोटेड हिअर फॉर components in the solution. The properties of components, this point is related to components. त्या सोल्युशन मध्ये जे काही कंपोनंट्स असतात ते कंपोनंट स्वतःची आयडेंटिटी किंवा स्वतःच्या प्रॉपर्टीज बदलत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, दे लूज देअर इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी. म्हणजे जो एखादा सबस्टन्स त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, तो जर सॉलिड असेल तर तो लिक्विड फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. म्हणून दे लूज देअर इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी और इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी. येते का लक्षात? बघा, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या? ऑल क्लिअर? कोणी शंका आहे? आज आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत, फक्त तर काळजीपूर्वक पहा. चला, ओके. आता कुठेपर्यंत आलं आपण? सोल्युशन टॉपिकचं बेसिकली जुन्या सिलेबसला नाव आहे सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. मग सोल्युशन म्हणजे काय? इट इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more नॉन रिॲक्टिंग सबस्टन्सेस. आणि हे नॉन रिॲक्टिंग सबस्टन्सेस असल्यामुळे, these are the 2 or more नॉन रिॲक्टिंग सबस्टन्सेस असल्यामुळे ते जे सबस्टन्सेस आहेत, 2 or more सबस्टन्सेस, त्यांच्या प्रॉपर्टी बदलत नाही. दे कॅनॉट लूज देअर इंडिव्हिज्युअल
प्रॉपर्टी म्हणू आपण, वाटलंच तर इथं म्हणू प्रॉपर्टी या ठिकाणी, and they lose their individual identity. आता हा मुद्दा त्या ठिकाणी परफेक्ट बसू शकतो. चला ओके, क्लिअर. आणि सगळ्यात महत्वाचा पुढचा जो मुद्दा आहे, सगळ्यात बघा गोष्टी क्लिअर आहे का. होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे दे आर युनिफॉर्मली मिक्स. ऑल द कंपोनंट प्रेझेंट इन द सोल्युशन आर युनिफॉर्मली मिक्स. कंपाऊंड इज युनिफॉर्मली किंवा मिक्स युनिफॉर्मली किंवा युनिफॉर्मली मिक्स, and they properties of the solution is uniform, that is called as homogeneous. Clear. आता it is a homogeneous mixture. Mixture containing component cannot change their identity, cannot change their properties, so therefore that is called mixture. And two or more, according to two or more components, solution are classified into three types. If it is a two component, that is a binary mixture. If it is a three component, that is a ternary mixture. If it is a four component, that is a quaternary mixture. And number of constituents in the solution, that is called as polymixture. It may be polymixture. So clear. Now आता आपण कुठं आलो तर टू ऑर मोर नॉन रिॲक्टिंग सबस्टन्सेस. तर सबस्टन्सच्या बाबतीत आले तर सबस्टन्सेस दे लूज देअर प्रॉपर्टी इफ द सबस्टन्स इज सॉलिड. इफ इट इज डिझॉल्व इन सॉल्वंट, they converted into liquid, therefore to change their identity. All clear. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, in the mixture, in this mixture, if we add this component, the mixture is homogeneous and we cannot separate these constituent. If we cannot separate these constituent by simple method. Cannot separate constituent in the solution, constituent in solution by simple method. क्लिअर आहे का बघा, मुद्दे लक्षात आले. आता हे जे मिक्सचर तयार झालेलं आहे, या मिक्सचरमध्ये जे काही कंपोनंट आपण ॲड केलेले आहेत, जे काही कंपोनंट तुम्ही ॲड केलेले आहेत, इफ इट इज अ टू कंपोनंट, इफ इट इज थ्री कंपोनंट, these substances cannot separate constituent in the solution by simple method. त्याच्यामध्ये कुठलाही कन्स्टिट्युएंट सहजरित्या आपण सेपरेट करू शकत नाही. लक्षात आलं का बघा. वी कॅनॉट सेपरेट एनी कन्स्टिट्युएंट फ्रॉम द सोल्युशन बाय सिंपल मेथड. अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं कुठलाही कन्स्टिट्युएंट आपण सेपरेट करू शकत नाही, असं या टॉपिकमध्ये सांगितलं गेलेलं आहे. चला ओके, इथपर्यंत पोचले सगळे. याच्यामध्ये काय काय पाहायचं होतं, हा टॉपिक आपण जेई नीट, NCERT, CBSE, ऑल कन्सेप्ट वी आर include in this chapter, so don't worry about that one. So all concept we have take according to NCERT, according to CBSE, whatever it may be, all the concept we have take in this chapter. Okay, so मग आता इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. सोल्युशन म्हणजे काय समजलं, मिक्सचर काय असतात, नॉन रिॲक्टिंग सबस्टन्स, सर्टन लिमिट, त्या प्रत्येकाला एक प्रॉपर लिमिट आहे. सो बेसिकली वी सी इन दिस टॉपिक we see the solution, but what type of solution? We see the binary solution. Binary solution means two component carrying solution we have see in this topic. So heading is we see solution. What type of solution? Binary solution. That means two components involved in the solution. So there are the two component. One component is a solute and another component is to be solvent. Solute and solvent. According to the what type of solute? Solid solute, liquid solute,
gaseous solute, solid solvent, liquid solvent, gaseous solvent. According to that concept, there are the 9 type of binary solution. लक्षात येते बघा. आता पहिला सोल्यूट म्हणजे काय, नंतर सॉल्व्हंट म्हणजे काय, याच्या बाबतीत आपण चर्चा करूया. सोल्यूट म्हणजे काय, अ कंपोनंट वी सी ओनली फॉर सोल्युशन. कसलं पाहतो आपण, बायनरी सोल्युशन पाहतो आहोत. क्लिअर, we see what type of solution, binary types of, we don't see the ternary, quaternary and whatever it may be. Solution is always made up of two component, therefore that is a binary solution, and we see in this topic only and only binary solution. So binary solution, that means two component in the solution, that type of solution we have see. लक्षात येते. आपण ह्या टॉपिक मध्ये जे सोल्युशन पाहणार आहोत त्या सोल्युशन मध्ये फक्त 2च कंपोनंट असणाऱ्या सोल्युशनचा अभ्यास करणार आहोत. ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2च कंपोनंट असतात त्याला बायनरी सोल्युशन असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये जर बायनरी सोल्युशन म्हणजे 2 कंपोनंट म्हणजेच एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट अशी कंडिशन त्या ठिकाणी असू शकते. जेव्हा एक सोल्यूट आणि एक सॉल्व्हंट असेल तर त्याला पण बायनरी सोल्युशन, दॅट मीन्स टू कंपोनंट, दिस वन इज वन कंपोनंट, इट इज अनदर कंपोनंट. मग सोल्यूट कशाला म्हणायचं, सोल्युशन मध्ये याचं प्रमाण स्मॉल क्वांटिटी असतं, स्मॉल क्वांटिटी, दॅट इज कॉल्ड ॲज सोल्यूट. आणि ज्याचं प्रमाण लार्ज क्वांटिटी असतं, लार्ज क्वांटिटी, त्याला म्हणायचं सॉल्व्हंट. मग डेफिनेशन ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हंट कशाला म्हणायचं, अ कंपोनंट्स मध्ये लक्षात घ्या, स्मॉल क्वांटिटी प्रेझेंट इन द सोल्युशन इट्स कॉल्ड सोल्यूट, लार्ज क्वांटिटी प्रेझेंट इन द सोल्युशन इट्स कॉल्ड सॉल्व्हंट. अ कंपोनंट which is in solution having large quantity, that is called solvent. If it is a small quantity, that is a solute. क्लिअर आलं का बघा सगळेजण, ऑल क्लिअर. ज्याचं प्रमाण सोल्युशन मध्ये कमी असतं त्याला आपण सोल्यूट म्हणतो, ज्याचं प्रमाण जास्त असतं त्याला सॉल्व्हंट म्हणायचं. फॉर एक्झाम्पल 20% इथेनॉल सोल्युशन, बघा एक्झाम्पल पहा, 20% इथेनॉल सोल्युशन म्हणजे काय सांगा. 20% इथेनॉल सोल्युशन म्हणजे काय, याच्यामध्ये 20% इथेनॉल असतं आणि 80% वॉटर असतो आणि या एकत्रित मिक्सरला 20% इथेनॉल सोल्युशन असं म्हटलं जातं. तरी मग याच्यामध्ये काय आहे, हु इज अ सोल्यूट, लेस किंवा स्मॉल क्वांटिटी, स्मॉल क्वांटिटी इट इज अ सोल्यूट. स्मॉल क्वांटिटी ज्याचं प्रमाण कमी आहे तो आहे सोल्यूट, ज्याचं प्रमाण जास्त आहे तो आहे सॉल्व्हंट. आले इथपर्यंत. आणखीन एक एक्झाम्पल, कधी कधी काय होतं पहा, इट्स एव्हरी टाइम वी कॅनॉट यूज द वॉटर ॲज अ सॉल्व्हंट. प्रत्येकच वेळेस वॉटरच सॉल्व्हंट असेल असंही नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जर बायनरी मिक्सचर असेल तर बायनरी मिक्सचरमध्ये ज्याची क्वांटिटी जास्त आहे तो ऑलवेज सॉल्व्हंट असतो. इट मे बी वॉटर और इट मे बी अदर constituent. If it other constituent having large quantity, so therefore those constituent as a solvent. If the water is a small quantity and other constituent is a large quantity, so water as a solute and other constituent as a solvent. So another example, 80% ethanol. 80% ethanol. So in that case, whatever it may be, what? So here is a 80% ethanol, 80% ethanol and 20% water. Clear? 80% ethanol and 20% water. So in that case, large quantity is ethanol and small quantity is water. So ethanol as a solvent and water as a solute. If sometime
दिस सोल्युशन इज ऑल्सो अनदर केस इफ इट इज अ दिस सोल्युशन. आता याची गरज नाही, थोडंसं याला आपण इरेज करू. बायनरी टर्नरी क्वाटर्नरी आपलं सगळं झालेलं आहे. इफ सम टाइम 50% of ethanol, this condition is occurs 50% ethanol, so that the case 50% ethanol and 50% water, 50% water. In that case, whatever it may be, whatever it may consider, this may be solute or this may be solvent, and it may be solute or it may be solvent. ज्यावेळेस हे 50-50% रेशो असतो त्यावेळेस कोणताही सोल्यूट आणि कोणताही सॉल्व्हंट तुम्ही कन्सिडर करू शकता. पण सोल्युशन हे फायनली ज्या ज्या कंपोनंटच्या सोल्युशन हा फायनली काय होतो, ज्या ज्या कंपोनंटच्या फिजिकल स्टेट बदलतो तर तो त्या सॉल्व्हंटमध्ये, म्हणजे बेसिकली सोल्युशनमध्ये जे कन्स्टिट्युएंट आहेत, जे सोल्युशनची कंडिशन असते, जी सोल्युशनची स्टेट असते, अगदी त्याच प्रकारे सॉल्व्हंट किंवा सोल्यूट हे एखादा सोल्यूट सॉलिड असेल, एखादा सोल्यूट लिक्विड असेल तर लिक्विडची स्टेट टोटल सोल्युशन कन्वर्ट करत असतं. कारण का वॉटर हा मॅक्सिमम प्रपोर्शनमध्ये युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणून यूज केलेला आहे. वॉटर इज अ सॉल्व्हंट बिकॉज वॉटर इज इन लिक्विड फॉर्म अँड ऑल्सो सोल्युशन इज इन लिक्विड फॉर्म. एक्झाम्पल लक्षात घ्या, शुगर जर वॉटरमध्ये डिसॉल्व केली, शुगर इज अ सॉलिड स्टेट and water is a liquid state, so overall solution is to be converted into liquid form. That means overall solution is converted into solvent form. That is a solvent form is a liquid and solution is also liquid. So always or many times, maximum times, so solution always form the state of liquid or state of solvent. Got it? म्हणजे बघा कंडिशन अशी आहे, जेव्हा एखादं सोल्युशन आपण तयार करतो, सोल्युशन तयार करत असताना दोन कन्स्टिट्युएंट त्याच्यामध्ये असतात. मग कदाचित एखादा सॉलिड असेल, एखादा लिक्विड असेल, तो म्हणजे ज्याचं प्रमाण जास्त आहे त्याची स्टेट काय आहे, तो सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅसेस आहे. बेसिकली सॉल्व्हंटचं प्रमाण किंवा सॉल्व्हंटची जी काही स्टेट असते तीच स्टेट सोल्युशनची असते. मग सॉल्व्हंट सॉलिड असू द्या तर स्टेट सॉलिड, सॉल्व्हंट लिक्विड असू द्या तर स्टेट लिक्विड, सॉल्व्हंट गॅसेस असेल तर स्टेट गॅसेस असते. सॉल्व्हंटचा जो कुठला स्टेट आहे तोच स्टेट सोल्युशनचा असतो. चला क्लिअर झाली इथपर्यंत. आता त्याच्याशी रिलेटेड मग या सोल्युशनमध्ये एखादी टर्म कमी असते. बघा ना, इथं बघा 20% इथेनॉल आहे, 80% पाणी आहे. इथं 80% इथेनॉल आहे, 20% पाणी आहे या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा सोल्युशन येतं एखाद्याचं प्रमाण कमी असतं, टर्म इज लेस क्वांटिटी, टर्म इज ग्रेटर क्वांटिटी, आणि या लेस क्वांटिटी आणि ग्रेटर क्वांटिटीच्या प्रपोर्शनमध्ये नवीन कन्सेप्ट जनरेट होतो, दॅट इज कॉल्ड ॲज कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे एखाद्या टर्मच्या, एखाद्या कन्स्टिट्युएंटच्या क्वांटिटीवरून एखादी क्वांटिटी जास्त आहे, एखादी क्वांटिटी कमी आहे, म्हणजे एखादा कंपोनंट जास्त क्वांटिटीचा आहे, एखादा कंपोनंट कमी क्वांटिटीचा आहे. म्हणजे सोल्युशनमध्ये कोणाचं प्रमाण जास्त आहे, मग कमी जास्त प्रमाणानुसार एक नवीन टर्म उदयास आली, एक नवीन टर्म जनरेट झाली, ती आहे कॉन्सन्ट्रेशन. आणि कॉन्सन्ट्रेशन कशा प्रकारे असतं, कॉन्सन्ट्रेशनमध्ये कोणत्या कोणत्या टर्म्स येतात हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुर्तास आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. सगळ्या कन्सेप्ट आय होप सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. तर या सगळ्या पॉईंट तुम्ही टेक्स्टबुकमध्ये असतील, तुमच्या नोटबुकमध्ये सिस्टमॅटिकली नोट करायचे आहेत आणि नोट केल्यानंतर त्याला रिमाइंडिंग करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक समजण्यास अतिशय मदत होईल. नाहीतर तुम्ही आपलं काहीतरी चाललंय, काहीतरी होतंय या पद्धतीनं जर तुम्ही असाल तर इथं या ठिकाणी प्रॉपर तुम्हाला बेनिफिट होणार नाही. त्यासाठी जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असता
तेव्हा बाजूला वही पेन घेऊन बसायचं. जे जे मुद्दे सांगितलेले आहेत पॉज करून ते मुद्दे तुम्ही तुमच्या वहीत उतरवून घ्यायचे आहेत. एवढी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. कारण वी आर द फ्युचर ऑफ इंडिया, वी आर द फ्युचर ऑफ कंट्री. देअरफॉर वी टेक दिस केअर अँड स्टे सेफ. सो थँक्यू. आता आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.